नमस्कार. मानवता फाउंडेशन च्या वतीने मी दिनेश नागू. नेहमीप्रमाणे महिन्यातला पहिला आठवड्यात समर जितके जे जरूरतमंद लोक आहेत त्यांना एकदम राहत दराने, म्हणजे समजा ना, बाजारू किंमत 1200 ते 1500 पर्यंत आहे, ती सगळे वस्तू फक्त 500 रुपयामध्ये हे देऊन राहिले आहे. खऱ्या अर्थात यालाच आपण मानव सेवा म्हणू शकतात आणि प्रभूने त्यांची संस्थेचं नावही मानवता असं ठेवलेलं आहे. असे खुशाल जे हमेशा खुशहाल राहतात आणि दुसऱ्यांना पण राहायचा प्रयत्न करतात, माझ्यासोबत आहे खुशालभाई. नेमकीप्रमाणे परत एकदा आपण हे वाटप केंद्रामध्ये आलो आहेत आणि हे बघतोय किती व्यवस्थितपणे. मी आमचे कॅमेरा पर्सनला पण सांगेल की हे सगळे दाखवावे. इतकं कसं काय तुम्हाला हे तुमची आवडची तर मोतीबिंदूच्या ऑपरेशन तुम्ही करतात, ब्लड कॅम्प करतात, पण हे वस्तू पण आज 4 वर्ष झाले तुम्ही हे करत आहात. हे सर्व जे मी करतो ना, तर ह्या आपल्या परिस्थितीमधनं मी स्वतः निघालेला आहे. ओके. हा, आमच्याकडे सकाळी जर खायचं असं संध्याकाळी नसतं, तसे दिवस मी काढलेले आहे. म्हणून असं मला वाटतो की मी काहीतरी लोकांकरता, ठीक आहे, आपण पूर्ण सर्व करू शकत नाही, पूर्ण समाधान देऊ शकत नाही, पण शक्य असेल तेवढं आपण धान्य वाटप करून मदत करूया म्हणून आपण करतो. आणि हे सर्व दिवस मी पाहिलेले आहे. आपण हे जे इटा बनवतात तिथे पण काही वेळा मी बघितलेलं आहे, तुम्ही सगळ्या वस्तू घेऊन ती मजदूर आहेत त्यांना पण वाटप करायला जातात. वीटची भट्टीमध्ये जे आदिवासी लोक आहे कामाला, तर त्यांना त्यांचे करता पण आपण तर प्रत्येक वेळी एक बर्थडे आला की 5,000, 7,000, 10,000चा बिल करतो हॉटेलात जाऊन. त्यापेक्षा 10,000 रुपयाचा खर्च करून त्यांना 100 लोकांना आता पण आम्ही जवळपास मला 8 दिवस झाले परत गेले होते. आम्ही तिथे आमरस पुरी, मसाला भात आणि छोले असे सर्व घेऊन गेले होते आणि 100 लोकांना तिथे आपण जेवून दिले. म्हणजे असे लोकांपर्यंत पोहोचणे हे आमचा एक उद्देश आहे की भाई आपण खालच्या लेवलपर्यंत कसं पोहोचता येणार ते लहानसा प्रयत्न आपण करतो. म्हणजे आपण जे खातो आमच्या रसचा आहे दिलेला आहे. आमची सुनबाई आहे, मोठी सुनबाई सेजल विशाल गडा, त्यांच्या उद्या वाढदिवस आहे, त्या निमित्ताने आपण आमरस आज केलेला आहे. आणि आपले मित्र पण ते पर्सन खाखडा दिलेला आहे, एकाने हितेनबाई घडाय म्हणून ते खाखडा दिलेला आहे आणि रमेशभाई भेद आहे त्यांनी कुरमुऱ्याची पॅकेट दिलेलं आहे. कुशालभाई, हे विश्वास संपादन करणं हेच महत्वाचं असतं. तुम्ही राहायला मुलून गेले तरी डोंबिवलीकर तुम्हाला एवढा प्रेम, असं काय आहे तुमच्यामध्ये? अरे बोलतो मी तर तोच आहे माणूस, पहिलाही तो होता, आज पण तो आहे, पण तो काम आहे ना, महत्व आहे कामाला. आणि मी आज असेल उद्या नसणार, म्हणून मी माझं एक थिंकिंग आहे, आज जे होतं ना करून घ्यायला पाहिजे. क्या बात है. उद्याचं काय भरोसा नाही. क्या बात है. तो ये है खुशाल भाई, जिनका कहना यह है कि काल करो सो आज करो और आज करो सो अब. लेकिन कुछ मॉडर्न लोग ये कहते हैं कि आज करो सो काल करो सो परसों. इतनी भी जल्दी क्या है बेटे, जब जीना है बरसों. कुछ लोग सिर्फ अपने लिए जीते हैं, लेकिन कुछ लोग दुनियादारी के लिए, लोगों के लिए जीते हैं. ऐसे खुशाल भाई को बहुत बहुत शुभकामनाएं. रामनवमी की भी आज सभी को ढेर सारी शुभकामनाएं. जय हिंद, भारत माता की जय.